तर मुंबईतील विजयी मेळाव्याला मराठी कलाकारही उपस्थित होते। ठाकरे बंधूंचा मेळावा पाहण्यासाठी भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित या सभास्थळी उपस्थित होत्या। मराठीसाठी एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरेंनी कलाकारांना केलं होतं आणि यानंतर मराठी कलाकारांनी या विजयी मेळाव्याला हजेरी लावली। मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे माहित नाही, मी माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू शकते। पण तेच म्हणते की कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गोष्ट किंवा जे दृश्य बघायला आम्ही आसुसलेले होतो वर्षानुवर्ष, ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे। त्याच्यासाठी स्क्रीन मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमाच्या संदर्भात अनेक जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात, हे आम्ही पाहतो। मग जेव्हा मराठीचा विषय असतो, जेव्हा एखादा पक्ष अशा पद्धतीने आवाहन करतो, तेव्हा मग मोठ्या संख्येने कलाकार येताना दिसत का नाही? परत मी म्हटलं की मी माझ्यापुरतं बोलू शकते। मला पण हा प्रश्न पडलाय की असं का होत नाही किंवा अशा पद्धतीने का बघितलं जात नाही। इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा काय येत नाही। हा दुर्दैवी आहे हे, पण एक कलावंत म्हणून मला पण प्रश्न आहे। पण मी परत स्वतःविषयी बोलू शकते, वैयक्तिक मी आज इथे आली आहे हेच उत्तर आहे। तर त्यामुळे आपण बघतो की अनेकदा राज ठाकरे यांच्यासाठी सिनेमा करणं असेल किंवा मग अनेक विषयांसंदर्भात आपली भेट होत असते। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।